शक्ती द्याव्या देवा नाही पार्थिवाची सेवा। मुख्य आहे ऐसा धर्म जाणते हो जाणा वर्म। अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय। आपल्या भारतीयामध्ये देवाच्या रूपाची दोन अशा प्रकारची रूप प्रामुख्याने मानली जातात। वेद सांगतात देवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच। देवाची दोन रूप आहेत, एक मूर्त आहे आणि दुसरं अमूर्त आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण पूर्णत्वाला जावं ही अंतःकरणापासून भावना असते। त्यातल्या त्यात मनुष्य जन्मामध्ये आपलं जीवन अपूर्ण राहावं असं कोणालाच वाटत नाही। पूर्णत्व प्राप्त करून घेण्याकरता दोन भाग आहेत, एक देह भावना, दुसरी आत्मभावना। देहाप्रमाणे असते ती देह भावना आणि आत्मस्वरूपाच्या तादात्म्याने जी असते ती आत्मभावना। काही भावना असतात ते आपल्या देहाला धरून असतात। उदाहरण सांगेन, माणसाला कडुलिंबाचा पाला खाण्याकरता जर दिला, किती पानं खाऊन खाऊन खाईल? 4-5। तोच जीवात्मा जर उंटाच्या देहामध्ये जर गेला तर ढीकच्या ढीक खाईल। काय बदललं? देह बदलल्यामुळे भावना बदलली। एक गाय आणि एक मनुष्य बरोबर चालले, त्या पेंडीवर तुटून कोण पडेल? गाय का माणूस? गाय। तिच्या देहाची भावना आहे ती। मनुष्य पुरुष देहातला जीवात्मा स्त्री देहामध्ये जर गेला तर भावना बदलते, स्त्री देहातला जीवात्मा पुरुष देहामध्ये आला तर भावना बदलते। देश काल व्यक्ती आणि अवस्था या औपचारिक असणाऱ्या देहाच्या भावना बदलत असतात। तेव्हा देहाप्रमाणे भावना बदलणं हा भाग आहे। एक छोटासा जुना दृष्टांत आहे, फार जुना दृष्टांत आहे। एक ज्योतिषी काही विद्यार्थ्यांना आपल्या आश्रमामध्ये एकत्र करून विद्या देत होते। एके दिवशी त्यांना स्वतःची कुंडली पाहण्याची इच्छा झाली। कुंडली पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण येणाऱ्या 8व्या दिवशी 3 वाजता मरणार आहोत। एवढंच नाही तर आपलं पुढचा जन्म आपल्याला डुकराचा मिळणार आहे। या गोष्टी जाणवल्या। ज्ञानाचे 3 प्रकार असतात, अतीत ज्ञान, वर्तमान ज्ञान आणि अनागत ज्ञान। अतीत म्हणजे जे झालंय ते कळणं, याचं नाव आहे अतीत ज्ञान। चालू कळणं त्याचं नाव आहे वर्तमान ज्ञान आणि अनागत म्हणजे होणारं कळणं याला म्हणतात अनागत ज्ञान। जसं मृदंगाच्या क्षेत्रामध्ये 2 प्रकारचे 10 असतात, अतीत 10 आणि अनागत 10। बरेच मृदंगवादक खोडकर असतात, काजळे महाराज सोडून। काय करतात खोड्या? गायकाला लवकर समज कळू देत नाहीत। सम मागे निघून गेलेली असते, पुढे 10 टाकतात, त्याला म्हणतात अतीत 10। पुढे सम येणार आहे आणि अगोदर 10 टाकून देतात, त्याला म्हणतात अनागत 10। आमचे चुलते वैकुंठवासी पद्मश्री शंकर बापू आपले गावकर म्हणायचे, जर गायकाला समेवर येऊ द्यायचं नाही म्हटलं ना, तर मृदंगामध्ये फार मोठं कौशल्य आहे। ताल वाजवत असताना आडताल वाजवायचा, आडतालाचा कोहाड करायचा आणि कोहाडचा भरताड करायचा। जन्मभर त्या गायकाला समज कळत नाही। मी का बोललो? अतीत ज्ञान आणि अनागत ज्ञान। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई यांना मागचे 14 जन्म आठवत होते। भगवत पूज्यपाद शुकाचार्य यांना 12 जन्म आठवत होते। आमचे स्वानंद सुगुण्याशी गुरुनाम गुरु जोग महाराज असं म्हणायचे, मी मागच्या जन्मात ज्ञानोबारांची पालखी माझ्या खांद्यावर 40 वर्ष वागवली, ते पुण्य मला या जन्मामध्ये भोगायला मिळाले। अतीत ज्ञान आहे आणि अनागत ज्ञान। ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा काही अनागत ज्ञान घडत असतं। आणि कुंडली पाहिल्यानंतर त्याला ज्ञान झाल्यानंतर शिष्यांना बोलवलं, बाळाओ माझा देहांत होणार आहे, 8व्या दिवशी दुपारी 3 वाजता मी मरणार आहे। माझा अंत्यविधी होईल, पण माझं दुर्दैव आहे, मी पुढच्या जन्मामध्ये डुकराच्या जन्माला जाणार आहे। पद्मपुराणामध्ये वर्णन आहे, एखादा धार्मिक संकल्प अपुरा जर राहिला तर तो पुढच्या जन्मामध्ये डुकराच्या जन्माला जातो, असं पद्मपुराणामध्ये वर्णन आहे। अनेक जन्माचं कारण सांगितलेलं आहे।
माझा काही संकल्प अपुरा राहिल्यामुळे पुढच्या जन्मामध्ये मी डुकराच्या जन्माला जाणार आहे, मला तो देह आवडत नाही, तुम्ही एक काम करा, गाव सांगितलं, गल्ली सांगितली, रंग सांगितला, मला शोधा आणि मोठा दगड घेऊन माझ्या डोक्यामध्ये घाला, त्या योनीतून मला मोकळं करा. ज्योतिष पक्क होतं. अलीकडे ज्योतिष शास्त्रावरचा माणसाचा विश्वास उडत चाललाय, कारण ज्योतिष बहुतेक खरं होत नाही. 7-5 तारखेला लातूर तालुक्यात किंवा निलंगा तालुक्यामध्ये दुपारी 3 वाजता मुसळधार पाऊस पडणार आहे असं भविष्य सांगितलं जातं. मुसळे पडत नाही, धारही पडत नाही. माणसं म्हणत काय लबडे हे, पण एक लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र खोटं नाही, अभ्यास करणारी कुठेतरी चुकताय. बेदोनी 5 असं गणित जर पाठ केलं तर गणित शास्त्र खोटं का पाठ करणारा खोटा? तसंच आहे हे. नाहीतर ज्ञानोबाराने असं म्हणता आलं नसतं, ज्योतिष तो म्हणे तैसेच होय. ज्योतिष विद्या खरी आहे, त्यांचं ज्योतिष खरं होतं. बरोबर 8व्या दिवशी दुपारी 3 वाजता मृत्यू आला, अंत्यविधी झाला. बघता बघता 7 वर्ष होऊन गेली, कोणालाच त्या डुकराला शोधून मारण्याची आठवण राहिली नाही. का? गुरूंची संपत्ती वाटून घेण्यात शिष्यात भांडणं लागली, कोणालाच आठवणीत नाही राहिलं. ते शेवटी 7 वर्षानंतर एकाच्या आठवणीत आला, आपल्याला गुरुनं काम सांगितलं तर आपण तरी काम करूया. तरी ते गाव शोधलं, गल्ली शोधली, ते डुक्कर शोधलं, मोठा दगड घेतला, डोक्यात घालणार, डुक्कराला वाचा पिटली, नको रे मारू. का बरं? तुम्ही आमच्या मागच्या जन्मातले गुरुजी आम्हाला मागायचं सांगितले. अरे जोपर्यंत मनुष्य देहामध्ये होतो तोपर्यंत डुकराचा देह मला वाईट वाटत होता, पण या देहामध्ये येऊन 7 वर्ष झालेत, याच्यातले भोग भोगलेत, आता वाईट वाटत नाही, भोगू दे. दृष्टांत संपला. देह बदलला की भावना बदलली, हा माझा सिद्धांत आहे. दुसरा प्रकार आहे आत्मभावना. ही आत्मभावना कुठल्याच देहामध्ये बदलत नाही. आपल्या जीवनामध्ये अमरपणा असावा, आपल्या जीवनामध्ये ज्ञान असावं, आपल्या जीवनामध्ये अनुकूलता असावी, आपल्या जीवनामध्ये आनंद असावा. या ज्या भावना आहेत, या भावना आत्मस्वरूपाला धरून आहेत. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाची भावना नांदते. काही जाणून घेतात आणि पूर्ण करण्याचा काही प्रयत्न करतात. काहींचं जीवन जसं जन्माला येतात तसं जातं. पण शहाणी माणसं आपल्या जीवनामध्ये मात्र या गोष्टीचा विचार करत असताना आपल्या सगळ्या इच्छा कुठे पूर्ण होतील? माणसाला देश परत्वे, काल परत्वे, वस्तू परत्वे आणि अवस्था परत्वे इच्छा वेगळ्या वेगळ्या बदलत चालतात. बालपणातल्या इच्छा वेगळ्या आहेत, तारुण्यातल्या इच्छा वेगळ्या आहेत, वृद्धपणातल्या इच्छा वेगळ्या आहेत. देशादेशामध्ये इच्छा बदलतात, कालामध्ये इच्छा बदलतात, अवस्थेमध्ये इच्छा बदलतात. हे इच्छेचं सारखं बदलतं सत्र संपेल कधी? शहाणा मनुष्याचा विचार करतो आणि विचार केल्यानंतर त्याच्या एक लक्षात येतं, जगामध्ये एकच संत मंडळी अशी सांगतात की जी एक प्राप्ती करून घेतल्यानंतर कुठलीच इच्छा शिल्लक राहत नाही, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अशी एक वस्तू म्हणजे तो परमात्मा आहे. परमात्म्याची प्रसन्नता का झाली, कामना ही कामना ही कामना ही कामना ही कामना ही कामना ही झालो बाहेर कामा, झालो बाहेर झालो बाहेर कामा, झालो बाहेर कामा, झालो बाहेर कामा, झालो बाहेर कामा. कामना
यम लब्ध्वा अपमान सिद्धो भवति तृप्तो भवति मत्तो भवति यत् प्राप्य न किंचित मांछति न शोचति न रमते नोत्साही भवति. अशी जगात कोणती वस्तू असेल तर तो परमात्मा आहे. एक छोटासा जाता जाता प्रसंग सांगून जाईल. सिकंदर बादशाह हिंदुस्थान लुटण्याकरता निघाला. येताना मात्र आपल्या गुरुजीकडे गेला आणि आशीर्वाद घेण्याकरता निघाला. कोणते मोठं काम करण्याकरता गुरूंचा आशीर्वाद लागतो. विनंती केली, महाराज मी हिंदुस्थान स्वारी करण्याकरता चाललोय आणि येताना तुमच्याकरता काही आणायचं असेल तर मला सांगा. गुरुने सांगितले, हिंदुस्थान मधून आणत असताना मला 4 वस्तू आण. गंगा, गाय, गायत्री आणि एक साधू माझ्याकरता घेऊन ये. तो आलाही. खूप मोठा संघर्ष केला. हिंदुस्थान जवळजवळ जिंकत आला आणि आपल्या गावाकडे चालला. गुरुंकरता तो वस्तू गोळा करू लागला. गंगा मिळाली, गायत्री मिळाली, गाय मिळाली. तशा सध्या गायी दुर्मिळ आहेत. गावरान गायी अत्यंत दुर्मिळ आहेत महाराज. आज मागच्या काळामध्ये आपल्या देशातला गोवंश खूप अशा प्रकारचा नष्ट झालेला आहे. सरकारने गोवध बंदी काढली, आपण त्यांचं स्वागत करूया. पण आता आपल्यावर जबाबदारी, गो संवर्धनाची जबाबदारी आहे. तेव्हा गाय एक घेतली. साधू घेऊन जायचे परत. साधूंचा शोध करता करता तो सिकंदर बादशाह हिमालयात गेला. दिवस थंडीचे होते. एक साधू महाराज सकाळी सूर्य स्नान करत बसले होते. स्नानाचे काही प्रकार आहेत. जलस्नान, मंत्रस्नान, भस्मस्नान, सूर्यस्नान. काही भागात स्नानाच्या गोळ्या मिळतात, पण अजून काही पाहायला मिळाले नाही. जलस्नान. रात्रभर आपण झोपेमध्ये असतो. झोप म्हणजे अज्ञानामध्ये असतो, अज्ञानामध्ये लीन असतो. अज्ञान हे अपवित्र आहे, त्यामुळे देहाचा संबंध झाल्यामुळे देह देखील अपवित्र होतो. आपण स्नान करतो. दुसरं अस्त्र मंत्र स्नान. केवळ मंत्राने स्नानाची शक्ती मिळवणं याला म्हणतात मंत्र स्नान. श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात, म्हणजे वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, माणसासारखं वागतात. एखादी सत्यनारायणची पूजा करतात आणि सत्यनारायणची पूजा करत असताना कोणी स्नान करून पूजेला बसत नाही. दुपारची 3 वाजेची वेळ असते. ब्राह्मणदेव सांगतात, फुलानं अंगावर पाणी शिंपडून घ्या. ओम पवित्र पवित्र व्हा, सर्व अवस्थांगतो पिवा, यस्मरेत पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुची. झालं स्नान. याला म्हणतात मंत्र स्नान. तिसरे भस्म स्नान. आपण प्रारंभी जो बुक्का लावतो एक प्रकारचं स्नान आहे, त्याला भस्म स्नान म्हणतात. लिंगायत पंथामध्ये जेवायला बसल्यानंतर अंगाला विभूती लावल्याशिवाय जेवत नाहीत, ते एक स्नान आहे एक प्रकारचं, त्याला भस्म स्नान म्हणतात. चौथं आहे सूर्यस्नान. थंडीच्या दिवसामध्ये सूर्योदयाच्या अगोदर उठावं, स्नान करावं, सूर्याची कोवळी किरण आपल्या अंगावर घ्यावी, त्याला म्हणतात सूर्यस्नान. आरोग्यम भास्करा देच्छेत सुखमिच्छेत हुताशनात. भगवान सूर्यनारायण आरोग्याची देवता आहे आणि त्याकरता साधू महाराज एका मोठ्या शेळीवर सूर्यस्नान करत बसले होते. सिकंदर बादशाह गेला, पूर्व दिशेने जाऊन उभं राहिला, नमस्कार केला. साधू महाराज, मी सिकंदर बादशाह राजा तुमच्याकडे आलोय, काय हवं असेल तर मागा. साधू महाराज म्हणाले, राजा तुझ्याकडे काय मी घेण्यासारखं, मला कुठलीच अशा प्रकारची गरज नाही. बागातली झाडं मला फळं देतात, वाहणारे झरे स्वच्छ पाणी देतात, वृक्षवल्ली आम्हा सोहेरी वनचरे, पक्षीही सुसुरी आळविती, मी तुझ्याकडनं काय घेऊ. सिकंदर बादशाला असं वाटलं की कदाचित मी मांडलिक राजा असे यांना वाटत असेल, मी सार्वभौम राजा आहे यांना कल्पना नसेल. सांगितलं, महाराज तुम्हाला वाटतं का मी मांडलिक राजा आहे, मी सार्वभौम राजा आहे, मी काही देऊ शकतो, मागा ना मला. साधू महाराज म्हटले, तू फक्त राजा आणि मी महाराजा आहे, कोणी कोणाला मागावं. फार तुझा आग्रह दिसतो ना, तुला द्यायचंय का. हा म्हणे, मला द्यायचंय, फक्त बाजूला सरक एवढंच दे, कारण तुझं उभं राहण्याने माझ्या अंगावर येणारं ऊन आडले, एवढंच दे. काय ताकद असेल महाराज. सार्वभौम राजाला बाजूला सारण्याची ताकद ज्या शक्तीने मिळवलेली आहे, आणि ती शक्ती म्हणजे भगवत शक्ती आहे. आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आकर्षक असतात, काही आवश्यक असतात, काही अत्यावश्यक असतात.
सामान्य माणसं भूक लागल्यानंतर जेवण करतात, आवश्यक म्हणून जेवण करतात. पण काही गोष्टी आकर्षक असतात, ज्याची गरज नाही पण ती माणसं स्वीकारतात, त्याला आकर्षक म्हणतात. उदाहरणार्थ, माणूस जेवण करतो आवश्यक म्हणून करतो का आकर्षक म्हणून करतो? आवश्यक म्हणून करतो. लहान मुलाला उत्तर द्यायला हरकत नाही. जेवण मनुष्य करतो आवश्यक म्हणून करतो का आकर्षक म्हणून करतो? आवश्यक. पाणी पितो मनुष्य आवश्यक म्हणून पितो का आकर्षक म्हणून पितो? आवश्यक म्हणून. आजारी पडल्यानंतर मनुष्य औषध घेतो आवश्यक म्हणून घेतो का आकर्षक म्हणून घेतो? आवश्यक म्हणून. शाळेत जाण्याच्या अगोदर ही मुलं जेवण करतात, आवश्यक म्हणून जेवण करतात. आणि शाळेत जाता जाता एखाद्या दुकानातलं चॉकलेट घेऊन खातात, आवश्यक म्हणून खातात का आकर्षक म्हणून खातात? आकर्षक म्हणून खातात. एक आवश्यक आहे आणि एक आकर्षक आहे. पोटभर जेवण करणं आवश्यक आणि जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं आकर्षक आहे. नुसतं आकर्षक नाही, वाईट आकर्षक आहे. तहान लागल्यानंतर पाणी पिणं आवश्यक आहे. काही माणसं पितात कंसात, वाईट आकर्षक आहे. काही आकर्षक आहे, काही आवश्यक आहे. दुसरी एक गोष्ट आहे, एक गोष्ट अशी आहे की अत्यावश्यक आहे. जेवण करणं आवश्यक आहे. कदाचित एकादशीला आपण उपवास करतो म्हणून अत्यावश्यक त्याला म्हणता येणार नाही, त्याला पर्याय आहेत. काही गोष्टी माणसाच्या व्यसनाधिक गोष्टी माणसाला आकर्षण निर्माण करणाऱ्या आहेत आणि काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. शरीर धारणे करता श्वासोश्वास आवश्यक आहे का अत्यावश्यक आहे? अत्यावश्यक आहे. एखाद्या माणसाने सांगितलं मी 6 तास श्वासोश्वास घेणारच नाही, ऐकणारा म्हणेल मी तुला जाग्यावर ठेवणारच नाही, जगणार नाही. तसं श्वासोश्वास अत्यावश्यक आहे. तसं भगवान परमात्म्याची प्रसन्नता तेने विन जीवा सुख जीवा सुखनो हे, याला पर्याय नाहीये. काही गोष्टीला पर्याय आहे पण जीवनाच्या पूर्णत्वाकरता परमात्म्याच्या प्रसन्नतेशिवाय दुसरी गोष्टीचा पर्याय नाही. मग परमात्म्याची प्रसन्नता मिळवून घेण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. शक्ती देवा देवा, 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 शक्ती देवा शक्ती
साधना सांगतात परमात्म्याची कृपा मिळवण्याकरता आपण त्याला शक्ती द्या. शक्ती द्याव्या देवा नाही पार्थिवाची सेवा. 3 गोष्टी असतात, तत्व, प्रभाव आणि रहस्य. भक्तीच्या क्षेत्रामध्ये या 3 गोष्टी समजाव्यात. पहिल्यांदा माणसाला तत्व समजावं, ज्याचं तत्व आहे त्याचा प्रभाव समजावा आणि त्याचं रहस्य समजावं. तत्व म्हणजे मूळ स्वरूप कळणं, याचं नाव आहे तत्व. माझ्या पुढे माईक जोडण्याकरता स्टँड आहे. ह्या स्टँडचं तत्व काय आहे असा विचार करू जर गेलो तर शहाणा मनुष्य एक विचार करेल की अनेक लोखंडाचे कण एकत्र करून ही वस्तू बनवली आहे. लोखंडाचे कण हे स्टँडचं तत्व आहे आणि ते कळालं की म्हणजे तत्वज्ञान कळालं. मूळ द्रव्य कळणं, ज्याला रॉ मटेरियल म्हणतात, मूळ द्रव्य कळालं की समजायचं तत्व कळालं. ज्ञात्या द्रष्ट्या पुरुषाला जगाचं तत्व कळतं आणि तत्व कळाल्यामुळे संपूर्ण जग कळतं. ज्याला मूळ द्रव्य कळालं त्याला संपूर्ण अशा प्रकारचं विश्व कळत असतं. दुसरी गोष्ट, प्रभाव कळावा लागत असतो. कोणत्याही गोष्टीचा प्रभाव काय? परमात्म्याचं तत्व म्हणजे परमात्मा संपूर्ण चराचरामध्ये व्यापून उरलेला आहे. अत्यतिष्ठत दशांगुलम. जिकडं पाहावं तिकडं त्या वस्तूमध्ये एकच परमात्मा तत्व आहे. हे दृष्ट्या पुरुषाला अनुभवाला येत आहे. जसं माऊली सांगतात, एखादं वस्त्र का पाहिलं की ज्ञात्या माणसाला त्याच्यामध्ये तंतू कळतात. घापे पटा माझी दृष्टी तरी तंतूची सैंग सृष्टी. वस्त्राकडे पाहिल्यानंतर इथे तंतू आहेत आणि तंतू हे कापसाचे आहेत. कापूस याचं मूळ द्रव्य आहे. तसं संपूर्ण जग पाहत असताना मूळ द्रव्य काय आहे हे कळावं लागत असतं. ज्ञात्या पुरुषाला मूळ द्रव्य परमात्मा आहे हे कळत असतं. चैतन्याची शोभा शोभत चैतन्याची शोभा शोभत माय जगन्नाथ बाबा अवघे त्रैलोक्य एका जनार्दनी चैतन्याची शोभा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. जिकडं पाहावं तिकडं परमात्मा दिसणे, समजावत यांना तत्वज्ञान कळालेले आहे. एक छोटासा प्रसंग सांगून जाईल. कुठल्याही धर्मातून कुठल्याही पंथातून योग्य मार्गाने वाटचाल झाल्यानंतर जेव्हा एक विशिष्ट पठार लागतं तिथं सर्वांचा अनुभव एक असतो. सौ सियाने एक मत एक म्हण आहे. 100 शहाण्या माणसाचं एकमत असतं, 4-5 वेड्या माणसाचं एकमत कधीच होणार नाही. प्रसंग आहे, शीख धर्मातले संस्थापक गुरु नानक एकदा सिंहल द्वीपावर गेले होते आणि परिणाम असा होता की त्यांची वाणी पिकल्यामुळे, अर्थात काही वाणीला फळ आलेल्यामुळे लोकांचा लोंढाच्या लोंढा लागलेला होता. ज्यांची वाणी पिकलेली असते समाज त्यांच्या वाणीला लुब्ध होतो. पिकली ही वाचा रामनामे. आणि अलीकडच्या काळात आमच्या पिताश्रीकडून ऐकलं
वैकुंठवाशी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांची वाणी पिकलेली होती म्हणतात. तेव्हा पंढरपूरला मठामध्ये पहाटे काकड्याचं भजन करायचे. तिन्ही मधले गच्च भरायचे. आलेला माणूस पुन्हा जाणार नाही म्हणतात. त्यावेळेला स्पीकरची योजना नव्हती, पण तिन्ही मजल्यात आवाज ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने भजन करायचे. विशेषतः त्या काळातला संगीताचा सम्राट बादशाह बालगंधर्व जागा मिळत नाही म्हणून 2 तास अगोदरून बसायचा. काय कौतुक करावं लागेल महाराज, ज्यांनी सारे गमपदनिसा कधी केलं नाही आणि त्यांच्या भजनाला संगीताचा सम्राट बादशाह यावा याचं कारणे वाणी पिकलेली होती. आमच्या पिताश्रींनी सांगितलं एक अनुभव. म्हणाले, एकदा बंकट स्वामी महाराजांनी कोणी एकी भुलली नारी या अभंगावर काल्याचं कीर्तन केलं. 8 तास कीर्तन झालं, कोणालाच कळालं नाही. टाळकरी उभे ऐकणारी उभे बसलेली, तसेच वाणी पिकलेली होती. गुरु नानकांची वाणी पिकलेली होती. समाजाचे लोंढेच्या लोंढे लागलेले होते. सिंहल द्वीपाचा राजा शिवनाथ त्याने हे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं एवढा समाज मागे लागलाय, हे खरे साधू आहेत का भोंदू साधू आहेत बघू तरी करू. रात्रीची वेळ होती आणि एक वेश्या शृंगार करून रात्री 1:30 वाजता फसवण्याकरता पाठवली. आता शृंगार शब्द पुढच्या पिढीला कळतो की नाही कोणास ठाऊक. बाळ, शृंगार शब्द कळतो का रे? शृंगार शब्द कळतो का तुम्हाला? नाही कळत. मेकअप कळतं का? काय परिणाम आहे महाराज. यांना मेकअप कळतंय पण शृंगार कळत नाही. कारण शृंगार इंग्रजी, मेकअप मराठी. हसण्याची गोष्ट नाही महाराज, खेदाची गोष्ट आहे. हा यांचा गुन्हा नाही, आपला आहे. आपण आपली प्रतिष्ठा मिरवण्याकरता मराठी बोलत असताना मध्ये इंग्रजी शब्द घालून बोलू लागलो, हा त्याचा दुष्परिणाम आहे. ज्या मराठी भाषेचा आदर ज्ञानोबारा करतात, माझा मराठाच बोल कौतुके, आणि अशा मराठी भाषेचा बळी आपणच देऊ लागलो. 5-50 वर्ष झाल्यानंतर मराठी लोकांनाच मराठी भाषा कळेल की नाही कोणास ठाऊक शंका वाटते. कोणी म्हणलं हा बुवा इंग्रजीच्या विरोधात दिसतोय. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. शाळेत असताना इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता, मला दुसरा नंबर माहीत नव्हता. माझी आवडती भाषा. पण हे एक वाक्य सांगेन महत्वाचं, इतर भाषेचा आदर करा पण आपल्या भाषेशी अनन्य राहा, तर आपण भाषा जगू. तेव्हा एक शृंगार करून वेश्या पाठवली. रात्रीचे 1-1:30 वाजलेले होते. गुरु नानक जागे झाले. वेश्येला पाहिल्यानंतर हात जोडले, नमस्कार केला. हे भगवान, इतक्या उशिरा येण्याचं कष्ट का घेतलं? वेश्या थंड झाली, परत गेली. दुसरी वेश्या आली, तिलाही तेच वाक्य उच्चारलं. दुसऱ्या दिवशी शिवनाथ गुरु नानकांना भेटायला गेला आणि विचारलं, महाराज, रात्री तुम्हाला फसवण्याकरता मी 2 वेश्या पाठवल्या. माझा प्रश्न आहे, तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही का? गुरु नानकांनी सांगितलं, मी सौंदर्याचा पुजारी आहे, पण मला एकच कल्पना आहे, जिथे जिथे सौंदर्य तिथे तिथे परमात्माच आहे, दुसरं कोणी नाही. नाही हे भावना नर नारी, भावना नर नारी, नाही भावना नर नारी. होते देव म्हणून भेटतो या जना, ते देव म्हणून भेटतो या देवा, देव म्हणून भेटतो या देवा, देव म्हणून भेटतो या देवा. नाही भावना नर नाही भावना नर नारी, नाही भावना नर नारी. याला तत्व म्हणतात. तत्व कळणं, या तत्वाचा प्रभाव काय? जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी किंवा ते संस्थापिले, हे भगवान परमात्म्याचा प्रभाव आहे. आणि त्याचप्रमाणे परमात्मा संकुचित मूर्तीला यावा आणि त्याची पूजा करावी, याचं रहस्य काय आहे? काही कर्माचं माणसाला रहस्य कळावं, काही ज्ञानाचं माणसाला रहस्य कळावं. एक नमुना म्हणून सांगतो आपल्या पुढे. पती ऑफिसला कामाला होते, पत्नी घरी काम करत होती. वेळ दुपारची 1:30 वाजले होते. ऑफिसची वेळ 10 ते 5. 1:30 वाजता पत्नीने फोन केला, मालक लवकरात लवकर घरी या. कसं करता? आपल्या घरी भांडणं लागली आहेत. कोणाची भांडणं लागली आहेत? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. लवकर नाही करणार हे. म्हणून तर रहस्य या गोष्टीमध्ये मुद्दाम
हे दृष्टांतामध्ये आणलंय. ते काय म्हणते, तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. त्याचा अर्थ असा, त्याचं रहस्य आपल्याला हे कळून घ्यावं लागेल. हे कोणत्या संस्कृतीतले होते? हे जोडपं पाश्चात्य संस्कृतीतलं होतं. पाश्चात्य संस्कृती गचाळ संस्कृती, त्यांच्यात संस्कार नाहीत, करार आहेत. लग्न झाल्यानंतर किती वर्षापुरतं असा करार असतो. त्यांना आश्चर्य वाटतं, या भारत देशामध्ये लग्न झाल्यानंतर पती पत्नीचं नातं आयुष्यभर टिकतंच कसं असं वाटतं. ते भोगवादी आहेत, जडवादी आहेत. तेव्हा हे पाश्चात्य जोडपं होतं. पतीचे अगोदर लग्न झालं होतं, तिकडची मुलं म्हणून तुमची मुलं. हिचं अगोदर लग्न झालं होतं, तिकडची मुलं म्हणून माझी मुलं. आणि आता लग्न झाल्यानंतर झालेल्या मुलाला तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. हे कळण्याकरता जेव्हा हे पाश्चात्य देशातलं जोडपं कळालं, मग तेव्हा यांची संगती लागते, तशी लागत नाही. तसं बघ, परमात्म्याची पूजा करावी याचं रहस्य काय आहे? याचं रहस्य जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. याचं रहस्य एवढंच आहे, आपल्याकडे ज्या जेवढ्या जेवढ्या जीवशक्ती आहेत त्या सर्व जीवशक्ती भगवान परमात्म्याला समर्पण कराव्यात. या निमित्ताने ही क्रिया शास्त्राने सांगितलेली आहे. शक्ती द्याव्या देवा. कारण जगाचा नियम आहे महाराज, कोणती गोष्ट मिळवायची असेल तिचा मोबदला दिल्याशिवाय मिळत नाही. जगातला सिद्धांत आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सुद्धा हा सिद्धांत सांगतात. तपे विन दैवत दिदल्या तुझे तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त. दिदल्या विण प्राप्त हा सिद्धांत आहे. काहीतरी द्यावं लागतं तरच मिळत असतं. जगात दिल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. असंच एका कीर्तनामध्ये बोलून गेलो. कीर्तन संपल्यानंतर एक म्हातारे बाबा माझ्याकडे आले. म्हणले, महाराज बोला, एक विचारू का? म्हणे विचारा. तुम्ही कीर्तनात एक वाक्य चुकीचं बोललात. मला घामच फुटला. ही गादी काय खोटं बोलण्याची आहे का? काय बाबा, काय चुकलं माझ्याकडनं? तुम्ही म्हटलात की कीर्तनामध्ये जगात कुठली गोष्ट मिळवायची असेल तर त्याला मोबदला द्यावा लागतो, असं जे म्हटलं ते चुकलेलं आहे. कसं काय? अहो, तंबाखू खाणाऱ्याच्या जगात ज्याची तंबाखू संपली, ज्याच्याकडे तंबाखू आहे त्याच्या ओळखही नसू द्या, फक्त त्याने का मागितली की तंबाखू खाणाऱ्या जगामध्ये एका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत का कुपंत. अहो, काय ओळख नसू द्या, काही नसू द्या, मागितलं की ते देतात. आणि तुम्ही म्हणता मोबदला दिल्याशिवाय काही मिळत नाही. थोडा विचार करून सांगितलं, बाबा माझंच खरं आहे. मग कसं काय खरं? हो म्हटलं, तुम्हाला वाटतं का त्याने मोबदला दिला नाही? अहो, तंबाखू घेण्याकरता हात पसरला, याच्यापेक्षा मोबदला दुसरा कोणता आहे? हात पसरी जिने धिग त्याची. अजून काय त्याने आपली इज्जत पसरली, त्याने काय द्यावं अजून? तर पुढे सांगण्याचा मुद्दा, जगात कोणती शक्ती मिळवायची असेल तर त्याच्या मोबदला द्यावाच लागतो. महाभारतातला छोटासा प्रसंग आहे. एक पर्वकाळ होता. पर्वकाळाचे अनेक प्रकार आहेत. काही पर्वकाळ 15 दिवसानंतर येतात, काही पर्वकाळ वर्षानं येतो, काही पर्वकाळ 3 वर्षानं, काही पर्वकाळ 12 वर्षानं, काही पर्वकाळ 60 वर्षानं येतात. एक पर्वकाळ असा की तो दिवसातून 2 वेळेला येतो. तो पर्वकाळ ओळखण्याची पद्धती सांगेन. आपण श्वासोश्वास करत असताना आपल्या नाकातून हवा जी चालते, बाळाओ, दोन्ही नाकपुड्यातून बरोबर चालते का एकवड चालते? कधी बघितली का? एकवड चालते. दोन्ही नाकपुड्यातून श्वासोश्वास बरोबर चालतच नाही. कधी डावी नाडी चालते तर कधी उजवी चालते. ज्योतिषशास्त्रामध्ये डाव्या नाडीला येडा आपलं चंद्र नाडी म्हणतात, उजव्या नाडीला सूर्य नाडी म्हणतात. ज्योतिषशास्त्र असं म्हणतं, सर्वसामान्य नियम, एखाद्या कामाला आपण निघालो, जर आपला स्वर पाहिला
डावी नाकपुडी चालू असेल तर त्याला चंद्रनाडी म्हणतात. चंद्र थंड असतो, काम होण्याविषयी शंका आहे. आणि उजवी नाकपुडी चालू असेल तर सूर्यनाडी येते, तिला ऊर्जा असते. त्याला योगशास्त्रामध्ये डाव्या नाडीला इडा म्हणतात, उजवीला पिंगळा म्हणतात. पण एक काळ असा आहे दिवसातून 2 वेळा अशी एक वेळ येते की त्यावेळेला दोन्ही नाड्या बरोबर चालतात, त्याला सुषुम्ना काळ म्हणतात. साधना करणाऱ्या माणसाला याची कल्पना आहे. सुषुम्ना काळ ओळखायचा कसे? दिवस संपलाय, रात्र सुरू होते, असा जो संधीचा काळ आहे, त्या संधीच्या काळात दोन्ही नाकपुड्या काही क्षण बरोबर चालतात, त्याला सुषुम्ना काळ म्हणतात. तपासून बघा. अजून रात्र संपली आहे, दिवस सुरू होतो, असा संधीचा काळ जो आहे त्या काळात दोन्ही नाकपुड्या बरोबर चालतात, तो सुषुम्ना काळ आहे. म्हणून आपल्या भारतीयामध्ये प्रातः काळाला जे महत्व दिले त्याचं कारण तेच आहे. वारकरी काकड्याचं भजन दुपारी 12 वाजता करत नाही, ते पहाटेच का करतो त्याचं कारण आहे. संध्याकाळालाच का करावी त्याचं कारण तो पर्वकाळ असतो. असा एक पर्वकाळ होता आणि त्या पर्वकाळामध्ये गंगेवर स्नान करण्याकरता भाविकांची रीघ होती. यात्रेच्या संयोजकाने नियम असा केला होता, एक अशा प्रकारची गंगेमध्ये दोरी उंचून बांधली होती. गंगा वरून वाहत होते खालच्या दिशेकडे. वरून वाहणाऱ्या भागात त्या दोरीच्या उजव्या बाजूला महिलांनी स्नान करावं, डाव्या बाजूला पुरुषांनी स्नान करावं, असा नियम घालून दिला. पर्वकाळ असल्यामुळे स्नानाला फार महत्व असतं. महिलांनी आणि पुरुषांनी स्नान करता 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 जवळजवळ सर्वांची स्नानं संपली होती. पुरुषामध्ये दुर्वास मुनींचं स्नान राहिलेलं होतं आणि स्त्रियामध्ये द्रौपदी मातेचं स्नान राहिलेलं होतं. दुर्वास मुनी स्नान करण्याकरता गंगेमध्ये उतरले. 10 मिनिट झाली, 15 मिनिट होत आले, पण बाहेर येईनात. द्रौपदी माता स्नान करत होत्यावर त्यांच्या लक्ष गेलं, हे इतक्या वेळ का थांबले? गंगेचं थंड पाणी, वेगवान पाणी आहे, इतक्या वेळ थांबण्यासारखं पाणी नसताना एवढे थांबले का? द्रौपदी माता चतुर होत्या, चाणाक्ष होत्या, त्यांच्या लक्षात आलं काहीतरी भानगड झाली आहे. भानगड अशी झाली होती, गंगेच्या वेगवान पाण्यामध्ये दुर्वास मुनींची लंगोटी वाहून गेली होती, नागवे झाली होती. आता नागव बाहेर कसं यायचं? लज्जेने दुर्वास मुनी छाती इतक्या पाण्यात उभीच होते. द्रौपदी मातेने ते ओळखलं. आपल्या अंगावरचा शालू फाडायचा, पट्टी काढायची आणि दुर्वास मुनींच्या हाताकडे जावी या पद्धतीनं फेकायची. काही पट्ट्या पडून जायच्या, काही पट्ट्या मागून जायच्या. बघता बघता द्रौपदी मातेचा अर्धा शालू फाटला. कशी तरी एक पट्टी हाताला लागली आणि ती पट्टी पाण्यामध्ये आपल्या लज्जास्थानाला झाकली. दुर्वास मुनी बाहेर आले, द्रौपदी माता बाहेर आल्या, कपडे केले आणि संतांचं दर्शन करून महिला ऋषींच्या, साधू संतांच्या दर्शनाला निघाल्या. आपल्याकडे श्रद्धा आहे, साधूनाम दर्शने पुण्य तीर्थभूता हे साधवा. साधूंच्या दर्शनामध्ये पुण्यप्राप्ती होते, या करता दर्शनाला निघाल्या. सर्व स्त्रियांचं दर्शन झालं. द्रौपदी माता दर्शन करत्या निघाल्या. जाता जाता शेवट दुर्वास मुनींचं दर्शन राहिलं होतं. दुर्वास मुनींच्या पायावर डोकं ठेवलं. दुर्वास मुनींचे अष्टसात्विक भाव जागे झाले. डोळ्यात पाणी तरारलं, अंतकरण दाटून आलं आणि द्रौपदीला आशीर्वाद दिला. द्रौपदी, आज तू माझी लाज राखलीस आणि मी तुला आशीर्वाद देतो. तू माझी ज्या पद्धतीने लाज राखली, परमात्मा अनंत पटीनं तुझी लाज राखेल. हाच आशीर्वाद द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळेला कामाला आला. त्याचं कारण काही द्यावं लागतं. दिल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. परमात्म्याची प्रसन्नता मिळवायची ना, मग काय द्या? आपल्याकडे ज्या सहज शक्ती असतील त्या सगळ्या शक्ती द्या. शक्ती द्याव्या देवा. मग ती कायिक शक्ती असेल, वाचिक शक्ती असेल, मानसिक शक्ती असेल, ज्या काळात जे आपल्याकडे सर्वस्व असेल ते आपण द्या. रंती देवाला एका काळामध्ये सर्वस्व फक्त पाणी होतं. भगवान परमात्म्याला समर्पण केलं, परमात्मा संतुष्ट झाले. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त परतमश्नामी प्रयतात्मना. भगवान परमात्मा स्वीकारतात, पण मात्र आपण श्रद्धेने भगवान परमात्म्याला शक्ती द्या. हे या पूजेच्या मागचं रहस्य आहे. शक्ती द्याव्या देवा. नाही पार्थिवाची सेवा. याच्यामध्ये बाहेर बाहेर उघड जे दिसतं ती पार्थिवाची म्हणजे पृथ्वीपासून बनवलेल्या मूर्तीची सेवा नाही. पार्थिव कशाला म्हणतात?
पृथ्वीपासून बनवलेलं असतं त्याचं नाव पार्थिव. मग ते मातीचं असेल ते पार्थिवच आहे, दगडाचं असेल पार्थिवच आहे, तांब्याचं बनवलं असेल ते पार्थिवच आहे, चांदीचं बनवलं असेल, सोन्याचं बनवलं असेल पार्थिवच आहे. पृथ्वीपासून बनवलेले ते पार्थिव आहे. महाराज तत्व रहस्य सांगतात त्यातलं, नाही पार्थिवाची सेवा. आम्ही जे करतो त्या पार्थिवाची सेवा नाही, त्या माध्यमातून आम्ही भगवान परमात्म्याची सेवा करतो. ते माध्यम आहे आणि माध्यमातून ते सेवा परमात्म्याकडे जाते. जाता जाता छोटासा एक प्रसंग लक्षात आला. स्वामी विवेकानंदांनी केवळ 4.5 मिनिटांमध्ये जगातल्या विद्वानांच्या मनावर छाप टाकली. कडकडून टाळ्यांचा गजर झाला आणि जगावर छाप बसली. मोठ्या मोठ्या विद्वानांनी त्यांची व्याख्यानं ठेवली, अनेक सत्कार करू लागले. जेव्हा स्वामी विवेकानंद आपल्या भारत देशात येऊ लागले तेव्हा अनेक संस्थांनी, त्यावेळेला संस्थानिकांचं राज्य होतं, स्वामी विवेकानंदाचा सत्कार करू लागले. बघता बघता अलवरचे राजे आणि स्वामी विवेकानंद बालपणातले मित्र. अलवरच्या राजांच्या मनामध्ये आनंद झाला की आपल्या मित्राने केवढं मोठं जग जिंकलं, आपण देखील त्यांना आपल्या राज्यामध्ये बोलू आणि मोठा दरबार भरून त्यांचा सत्कार करूया. दरबार भरवले होता, मंडप दिलेलं होतं, असं मोठं व्यासपीठ होतं. व्यासपीठावर स्वामी विवेकानंद आणि अलवरचे राजे दोघेच बसलेले होते. अलवरचा राजा थोडासा मूर्तीपूजेच्या विरोधात होता आणि राजाने बसल्या बसल्या काही सभा चालू होण्याकरता वेळ होता म्हणून स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला, स्वामी तुम्ही मूर्ती पूजा मांडता का? स्वामी विवेकानंद म्हणाले, हे तुम्ही काय विचारता? माझे गुरु काली मातेचे उपासक आहे, मी त्यांचा शिष्य, मी मानत नाही कसं काय म्हणता? हो मी मानत नाही. का? मूर्ती जड आणि जड मूर्तीतून आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील? आणि मूर्तीची पूजा करणं मला तर असं वाटतं की ते काही योग्य वाटत नाही. स्वामी विवेकानंदाने विचार केला, यांच्या प्रश्नाला उत्तर आता द्यावं कसं? इकडे तिकडे पाहिलं, योगायोगाने त्या दरबारामध्ये फोटो टांगला होता. तो होता अलवरच्या राजाच्या बापाचा. स्वामी विवेकानंदाने सांगितलं, तो फोटो मला फार आवडतो. कोणाचा आहे हो? अलवरच्या राजाने सांगितलं, माझ्या पिताश्रीचा आहे, फार चांगला वाटतोय, खाली घेता का? तो खाली घेतला. आणि स्वामी विवेकानंदाने सांगितलं, मला तसं वाटतंय पायात जोडा घालावा, या फोटोवर थुंकावं आणि कच कच तुडवावं. अलवरच्या राजा अत्यंत क्रोधिष्ठ झाला. काय स्वामी, तुमचा सत्कार करण्याकरता मी दरबारामध्ये बोलवलं, माझ्या पित्याविषयी तुमची अशी भावना? स्वामी विवेकानंदांनी विचारलं, तुमचे बाप कुठे आहेत? म्हणे ते परलोकवासी झाले. मग या फोटोचा आणि तुमच्या बापाचा काय संबंध आहे? मी जर पाहिलं तर अगोदर याचा काच दिसतो, त्याच्या पाठीमागे रंग दिसतात, त्याच्या पाठीमागे पेन्सिलच्या रेषा दिसतात, त्याच्या पाठीमागे फ्लाऊड दिसतं. तुमचे बाप आहेतच कुठे याच्यात? सांगितलं, अहो असं नाही, हे सगळं पाहिल्यानंतर मला माझ्या बापाचं स्मरण होतं. स्वामी विवेकानंद म्हणाले, आम्हाला मूर्ती पाहिल्यानंतर परमात्म्याचं स्मरण होतं. तेव्हा हे प्रतीक आहे. प्रतीक आणि प्रतिमा या माध्यमातून आम्ही परमात्म्याच्या भावना निर्माण होऊन आम्हाला ते स्मरण होतं आणि स्मरण म्हणून आम्ही ती सेवा त्यांना समर्पण करतो. केला माशेचा पशुपती परे मातेसी काय महती, शिवासी पूजा शिवासी पावे, माती माती माझे सामावे. या दृष्टिकोनातून तुकोबाराय याचं रहस्य सांगतात. शक्ती द्याव्या देवा, नाही पार्थिवाची सेवा हा जो भाव आहे हे सर्वात श्रेष्ठ भाव आहे. अभंगाच्या ध्रुपदामध्ये महाराज सांगतात, मुख्य आहे साधर्मा, मुख्य आहे साधर्मा, मुख्य आहे साधर्मा, मुख्य आहे साधर्मा.
हे आहे ऐसा धर्म मुख्य आहे ऐसा धर्म जाणता जाणावर्मा जाणता जाणावर्मा मुख्य आहे ऐसा धर्म मुख्य आहे ऐसा धर्म विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा ऐसा धर्म जाणते हो जाणावर मग जाणत्या माणसाला सांगतात ही वर्म आहे हे तुम्हीच जाणा. काय वर्म आहे? हाच मुख्य धर्म आहे. परमात्म्याला आपल्या सगळ्या शक्ती समर्पण करणं हा धर्म सगळ्यात मुख्य धर्म. एक मोठी सामान्य शंका आहे, जाणते हो जाणा, जाणत्या माणसाला जाणा म्हणतात, नेणत्या माणसाला सांगावं का जाणत्या माणसाला सांगावं? तसा जाणता शब्द पारिभाषिक खेड्यापाड्यामध्ये एक वेगळ्या भावाने असतो. दोरी, गंडा, नारळ, लिंबू, भस्म काही देणारा त्याला जाणता म्हणतात. तो जाणता इथं नाही. इथं जाणता तो आहे की ज्याला आपल्या अज्ञानाचं ज्ञान झालंय तो जाणता आहे. कारण समाजामध्ये बरीच माणसं अशी आहेत ज्यांना आपल्या अज्ञानाचं ज्ञान नसतं. म्हणजे आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही असा समाज बराच. परमार्थाचा अधिकारी तो असतो की ज्याला आपलं अज्ञानाचं ज्ञान झालं तो परमार्थाचा अधिकारी असतो. श्रीमद भगवद्गीतामृत भगवान परमात्म्याच्या मुखातून केव्हा बाहेर पडलं? जेव्हा अर्जुनानं आपल्या अज्ञानाचं ज्ञान झालं तेव्हा बाहेर पडलं. कार्पण्य दोषोपहत स्वभावा
पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेतः यश्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शस्यस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम. देवा, आधीच मी काही नाही, मला काही कळत नाही. जेव्हा अज्ञान पत्करलं नंतर मग गीतामृत बाहेर पडलं. माणसाला अज्ञानाचं ज्ञान व्हावं. बऱ्याच वेळेला माणसाकडे अशी पद्धती असते, अज्ञान झाकण्याची पद्धती असते. अज्ञानी असणं गुन्हा नाही, अज्ञान झाकणं गुन्हा आहे. अज्ञानी असणं गुन्हा नाही. जीवदशेमध्ये जीवात्मा अज्ञानी असतोच आहे, पण अज्ञान झाकणं मात्र गुन्हा आहे. एक जुना दृष्टांत आहे. एक जावयाना सासरवाडीचं निमंत्रण आलं म्हणतात, आणि एका मित्राला घेऊन गेले. बरं गेले ना का जात का ना, पण एखादा दोष असेल तो सांगावा. त्यांना होतं रात आंधळ. रात आंधळ म्हणजे सूर्यास्त झाला की न दिसणं याला म्हणतात रात आंधळ. रात्रीची वेळ स्वयंपाक तयार झालेला होता. जेवण्याकरता बोलवलं. हातपाय धुवून तो बसला पाटावर, पण बसताना मात्र उलटा बसला. भिंतीकडे तोंड केलं आणि ताटाकडे पाठ केली, कारण दिसत नव्हतं. वाढणारा निघून आत गेला. मित्राने विचारलं, का रे उलटा का बसलास, काही दिसत नाही का तुला? तर म्हटलं, तुला वाटतं का दिसत नाही? सासऱ्याने नवीन घर बांधलंय, भिंत कशी चमकते ती बघण्याकरता मुद्दाम उलटा बसलोय. तुला वाटतं का दिसत नाही? उलटा फिरला. फिरल्यानंतर जेवायला सुरुवात केली. कमीत कमी मित्रात तरी सांगा, बाबा मला जास्त दिसत नाही बरं का, काही गोष्टी मला सांगत जा म्हणून. पण ते सांगितलेच नाही. तो अज्ञान झाकणारा होता. प्रकार असा असायचा की जेवत असताना त्या घरामध्ये मांजर होतं. मांजर, ते मांजर यायचं आणि याच्या ताटातली अर्धी मुर्दी राहिलेली पोळी चटकन उचलायचं आणि घेऊन जायचं. एकदा झालं, दोनदा झालं, चारदा झालं, ते मांजर पोळ्या उचलायला लागले. मित्राने कानामध्ये सांगितलं, अरे काय दिसतं का नाही तुला? ते मांजर खुशाल येते तुझ्या ताटातल्या पोळ्या उचलतंय. इतक्या पोळ्या खाल्ल्या जावाय खादाड म्हणतील ना सासरवाडीला. तो म्हटलं, तुला वाटतं काय दिसत नाही? आता येऊ दे मांजर. आता कसा प्रतिकार करतो बघ. योगायोगाने पोळी वाढण्याकरता सासूबाई आलेल्या होत्या. आलेल्याची चाहूल लागल्याबरोबर दिला धडाका ठेवून. काय झालं असेल, फजिती झाली की नाही? मला दिसत नाही सरळ म्हणावं, आपलं अज्ञान प्रगट करावं. अज्ञानी असणं गुन्हा नाही, अज्ञान झाकणं गुन्हा आहे. तेव्हा ज्यांना अज्ञानाचं ज्ञान झालंय असे जे जाणते, म्हणून जाणते नो गुरु भजी तेने कृतकार्य होजी. माऊलीने सुद्धा तो शब्द या अर्थी वापरलेला आहे. ज्यांना आपल्या अज्ञानाचं ज्ञान झालं असे जे जाणते, जाणते हो जाणा वर्म, काय वर्म जाणा, मुख्य आहे ऐसा धर्म. हा धर्म मुख्य आहे. धर्म हे दोन शब्द असे आहेत जगामध्ये लवकर याचा शोध कळत नाही, कारण धर्मस्य तत्वम निहितम गुहाया. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, धर्माच्या नावाखाली जगामध्ये जेवढा रक्तपात झाला तितका दुसरा कुठल्याच कारणाने झाला नाही, कारण धर्म लवकर कळत नाही. एक अंग धर्माचं कळालं की माणसं त्याला तेवढ्याला धर्म बसून म्हणून बसतात, आणि परिणामतः इतर धर्माच्या बाबतीमध्ये द्वेष करतात, संघर्ष होतात, लढाया होतात. वैकुंठवासी गुरुवरे मामासाहेब दृष्टांत सांगायचे. 4 आंधळे एका खोलीमध्ये बसलेले होते आणि बाहेर हत्ती आलेला होता. मुलांची गर्दी. आवाज कानावर ऐकल्यानंतर आंधळ्याने विचार केला, काय भानगड, कशाची गर्दी आहे? विचारलं, अहो का गर्दी कशाची आहे? म्हणे बाहेर हत्ती आले आहे. काय आनंदाची गोष्ट म्हणे, दारावर हत्ती आला पाहण्याकरता, आपण हत्ती बघूया. एक आंधळा गेला. आंधळ्याचं ज्ञान स्पर्शामध्ये असतं. परमात्मा एक शक्ती कमी करतात तर दुसऱ्या इंद्रियामध्ये शक्ती वाढवतात. त्याचं स्पर्श ज्ञान अत्यंत तीव्र असतं. बाबांना माहिती आहे की नाही कुणाष्ट, पण मांजर संब्याला एक विजय चव्हाण नावाचा माणूस आहे. तो हॉटेलच्या गल्ल्यावर बसतो आणि वेटरने जेवढे पैसे सांगितले ते नोट हातात घेतल्याबरोबर त्याला कळते कितीची नोट आहे, 1000ची का 500ची का 10ची. तो नोट घेतो, पेटीमध्ये टाकतो आणि उरलेले पैसे बरोबर देतो. त्याचं स्पर्श ज्ञान फार तीव्र आहे असं आम्ही ऐकलंय. नागपूर जवळ कोणीतरी एक वामन महाराज म्हणून होऊन गेले. ते भिंतीवरचं घड्याळ दुरुस्त करायचे म्हणतात. दोन्ही डोळ्यांनी आंधळे, पण भिंतीवरचं घड्याळ दुरुस्त करायचे. स्पर्श ज्ञान.
पहिला आंधळा गेला, त्याने हत्ती पाहण्याकरता पुढे हात केला, नेमकी सोंड हातामध्ये आली आणि मनामध्ये विचार केला, हत्ती मुसळासारखा असतो, घरात आला. दुसरा आंधळा गेला, त्या उंच अशा प्रकारचा होता आणि हत्ती लहान होता. त्याने हात पुढे केला आणि हत्तीचा कान हातामध्ये आला. त्याने लक्षात घेतलं की हत्ती सुपासारखा असतो. तिसरा आंधळा बाहेर पडला, त्याने हत्ती पाहण्याकरता हात पुढे केले, त्याचे एक पाय हातामध्ये आला. त्याने ठरवलं हत्ती खांबासारखा असतो. चौथा आंधळा आला, त्याने हात पुढे केला, हत्तीचं शेपूट आला हातात. त्याने ठरवलं हत्ती चाबकासारखा असतो. पहिला आंधळा म्हणू लागला, आतापर्यंत आपण हत्ती पाहिला नाही, हत्ती मुसळासारखा असतो. दुसरा आंधळा म्हणतो, देवानं आंधळ केलं, खरं तरी बोल, अरे हत्ती सुपासारखा असतो. तिसरा आंधळा म्हणतो, तुम्ही दोघे लबाड आहेत, मी तिसऱ्यांदा पाहिलं हत्ती खांबासारखा असतो. चौथा म्हणतो, तुम्ही तिघे लबाड आहेत, मी हत्ती तुमच्या शेवटी पाहिला, हत्ती चाबकासारखा असतो. चौघे भांडायला लागले. का भांडायला लागले? एका एका अवयवाचं ज्ञान झालं म्हणून भांडू लागले. तसं धर्मामध्ये भांडणं का होतात? एका एका तत्वाला जाणल्यामुळेच अशा प्रकारची भांडणं होतात. असा एक धर्म आहे, तो सर्वांना समावेशित करणारा धर्म म्हणजे वैदिक धर्म, ज्याला हिंदू धर्म म्हणतात. विठ्ठल काय असा विचार जर केला तर माणसाचं त्या त्या वेळेला होणारं कर्तव्य म्हणजे धर्म आहे. आचार प्रभवो धर्म, हा धर्माची व्याख्या मुख्य आहे. आपल्या जीवनातला मुख्य आचार तो धर्म आहे. आणि धर्म करत असताना मात्र वर्म कळावं लागतं. धर्म ही वर्म अंगी कळले पाहिजे प्रसंगी. कोणत्या वेळेला काय करावं हे वर्म कळावं लागत असतं. छोटासा प्रसंग सांगे. पूर्व काळामध्ये लग्न व्हायची ती गोरज मुहूर्त व्हायची. गायीची खुरं उधळून जे धूळ पसरते आणि अशा काळातलं जे मुहूर्त असतं त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. त्या गोरज मुहूर्ताला लग्न व्हायची. लग्न झाल्यानंतर ब्राह्मण देवाने पती पत्नीला मंडपाच्या बाहेर आणायचं आणि आकाशातल्या 2 तारे दाखवायचे. एक तारा वशिष्ठ तारा, दुसरा तारा अरुंधती तारा दाखवायचा. का दाखवायचा याचं कारण आहे, संकेत असा करायचा, जगामध्ये वशिष्ठ आणि अरुंधती यांचा ग्रस्ताश्रम अत्यंत मर्यादेचा झाला तसा तुम्ही करा, संकेत म्हणून अशा प्रकारचे दाखवण्याची पद्धती. त्याचं कारण खूप मोठ्या मर्यादा आहे. इतिहास असा आहे, अरुंधतीने वशिष्ठांच्या बाबतीमध्ये काही ऐकलं होतं आणि ऐकल्यानंतर ठरवलं की आपले पती स्वामी वशिष्ठच असं मनाने ठरवलं. आणि वशिष्ठांच्या आश्रमाला अरुंधतीचे वडील अरुंधती आले, पाहुणे म्हणून आले. वशिष्ठांनी पाहिल्याबरोबर पहिला उपचार असतो आसन देणं. वशिष्ठांनी 3 आसनं आणली. 3 जण आश्रमामध्ये, एक स्वतः करता आणि 2 आलेल्या दोघा करता. एका आसनावर वशिष्ठ बसले, दुसऱ्या आसनावर अरुंधतीचे वडील बसले. पण तिसऱ्या आसनावर बसत असताना अरुंधती कर्तव्याचा विचार करू लागली, या आसनावर मी बसणं योग्य आहे का अयोग्य आहे? मी आसनावर बसणं, मी मनाने यांना पती म्हणून स्वीकारलेलं आहे, याचा अर्थ पतीची आपण सेवा घेणं हा अधर्म आहे, म्हणून या आसनावर बसणं ही योग्य नाही. बरं, याने आपल्याला पाहून तिसरं आसन टाकलंय. एक प्रकारची मूक आज्ञाच आपल्याला केलेली आहे आणि ती आज्ञा मोडणं हा सुद्धा अधर्मच आहे. नेमकं करावं काय? अरुंधती अत्यंत हुशार. अरुंधती आसनावर न बसताना आसनाच्या जवळ बसल्या आणि आपला उजवा हात आसनावर ठेवला आणि असं सूचित केलं, मी तुम्हाला मनाने स्वीकारलंय, तुमची मी सेवा घेऊ शकत नाही, म्हणून आसनावर बसू शकत नाही. आणि तुम्ही एक प्रकारची मूक आज्ञा मला केली आहे, आसनावर बस म्हणून, ती आज्ञा मोडू शकत नाही, फक्त वर हात ठेवला आहे. धर्म इतका किचकट असतो महाराज. कुठल्या काळात कुठल्या मार्गातून जावं. अर्जुनानं युद्धाच्या प्रसंगामध्ये अहिंसा परमो धर्म आठवला, पण तो त्या काळातला धर्म नव्हता, तो त्या काळातला अधर्म होता. आतताईन मायांतम हन्या देवा विचारेन, जे आतताई असतात, अग्निदो गरदशैव शस्त्र पाणीर धना पहा,
आतताईन मायांतम हन्या देवा विचारण, कुठला विचार न करता त्यांचा नाश करावा. त्याच्या नाशामध्ये पाप नाही. काही धर्माचे तत्व देशाने, कालाने, व्यक्तीने, अवस्थेने बदलत असतात. तुकोबारा म्हणतात, जे बदलणारे तत्व बदलू द्या, पण सर्वात न बदलणारा जर धर्म कोणता असेल तर मुख्य आहे ऐसा धर्म. हा धर्म मुख्य आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, हा धर्म आहे. पण हा धर्म सुद्धा काही वेळेला बदलला जातो. केव्हा बदलला जातो? कदाचित आपण महाराजांच्या मुखातून ऐकलं असेल की ज्या काळात भरत आणि अयोध्येला आले, प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि आईच्यामुळे हे घडलं, हे असं जेव्हा समजलं, नंतर भरत आईची निर्भत्सना करतात. चांडळण्याचा आहे, पापीचा आहे तो. भरताला, माझ्या रामाला तो वनवासामध्ये पाठवलंस. राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. प्रल्हादाने आपल्या बापाचा धर्म स्वीकारला नाही, विभीषणाने आपल्या भावाचा धर्म स्वीकारला नाही, आणि भरताने आपल्या मातेचा धर्म स्वीकारला नाही. नवे नवे कदाचित गुरु जर आपल्या मुख्य धर्माच्या आड जर आले तर तो सुद्धा त्यांचा धर्म झुगारून द्यावा. न मानावे तैसे गुरुचे नारायण अंतरे. तैसे गुरुचे वचन. गुरु जरी आपल्या परमात्मा प्राप्तीच्या आड जर आले तर अशा वेळेला मात्र त्यांना मानू नका. राजा बळी आणि त्यांचे गुरु शुक्राचार्य वामनांना दान देऊ नको म्हणून आड आले, झारीमध्ये बसले. राजा बळीने ते मानलं नाही, काडी घेतली आणि आड आला म्हणून फोडीला डोळा. शुक्र केला, बळीने आदळा शुक्र केला, जग गेला, बळीने आदळा जग गेला, म्हणून फोडीला डोळा, बळीने आदळा शुक्र केला. स्वीकारला नाही, कारण परमात्म्याच्या आड कोणताही धर्म जरी आला तर तो स्वीकारू नये. कारण भगवत प्राप्ती, परमात्म्याची प्रसन्नता हा मुख्य धर्म आहे. मुख्य आहे ऐसा धर्म, जाणते ओ जाणा वर्म, हे वर्म आहे. एखाद्या अडचणीच्या काळात सुद्धा एखादं वर्म असं असतं की ते दिसायला साधं दिसतं पण फार मोठं काम करतं. सोप्या भाषेमध्ये आपण शेतकरी बहुतेक असाल, एखादा बैल जुंपण्याच्या कामाला जुंपण्याच्या लायकीचा जर झाला तो तसं ऐकत नाही. तो आपल्या ताब्यात येण्याकरता आपल्याला त्याच्या नाकामध्ये व्यसन घालावं लागते. नाकामध्ये त्याचं वर्म आहे. घोडा ताब्यात आणायचा असेल तर त्याच्या दाढेमध्ये वर्म आहे. काटेरी लगाम दाढेमध्ये टाकला की घोडा ताब्यात येतो. कसाही हत्ती असू द्या, तो ताब्यात आणायचा असेल तर त्याच्या गंडस्थळावर अंकुष्टा लावला की तो ताब्यात येतो. त्याचं ते वर्म आहे. आणि कसाही वाघ जरी असला तर तो ताब्यात आणायचा असेल तर त्याचे कान घट्ट पकडावे, ते त्याचं वर्म आहे. कृपया चौथा प्रकार कोणी करून बघू नका.
वैकुंठ वाशी गुरुवरे धुंड महाराज म्हणायचे, वाघ कानामध्ये कच्चा असतो, त्याचे कान घट्ट पकडले की काही चालतच नाही, त्याचं वर्म म्हणतात त्याच्यामध्ये. तेव्हा जे गोष्ट अत्यंत अवघड असते ती सोपी होते, त्याचं नाव आहे वर्म. शहाण्या माणसाला वर्म कळत असतं आणि संत हे जगामध्ये शहाणे आहेत, त्यांना ते वर्म कळत. एक छोटासा प्रसंग सांगून जाईल. नंदुरबारला एक सावकार होता, एकुलता एक मुलगा. खेळता खेळता कानामध्ये गोम घुसली, पुढे पुढे चालली, बाहेर निघेना. पुष्कळ प्रयत्न केले. डॉक्टरने सांगितलं आता मुंबईला जा, एखाद्या MD डॉक्टरकडनं, स्पेशालिस्ट मेंदूच्या डॉक्टरकडनं बघा काय होईल ते. तिथे पाहिलं, CT स्कॅन MRI काय असेल ते सर्व केलं, पण डॉक्टरने एकच उत्तर दिलं, गोम अशा ठिकाणी जाऊन बसली आहे की जिथे ऑपरेशन करता येत नाही. तुम्ही आता एकच काम करा, या मुलाला जितके दिवस पाहता येतील देव देईल औषध एवढं पहा, आता आमचा इलाज नाही. परत आणलं मुलाला. भागामध्ये एक भिल्ल राहत होता. भिल्लाला ही बातमी कळाली. तो सावकाराकडे आला आणि विचारलं, सावकार तुमच्या मुलाच्या कानात गोम गेली म्हणतात, ती बाहेर निघत नाही म्हणे, मला संधी देता का, मी काढून बघू का. सावकार म्हटलं, ज्या खोल पाण्यामध्ये उंट बुडतो त्या पाण्यामध्ये शेळीनं म्हणावं माझं जमल का. आणि तिथे MD डॉक्टरने हात टेकले, तुझं काय होणार आहे, मी काही मागणार नाही, मला काही तुम्ही देऊ नका, फक्त तुमचा मुलगा 4 तास माझ्या ताब्यात द्या, नाहीतरी मरूच घातलाय, घेऊन जा. त्याने तो मुलगा घेतला. बाजारातनं बोंबील मासे आणले. ज्या कानातून गोम घुसली होती त्या कानावर त्याला झोपवलं. कानाच्या खाली ते बोंबील मासे ठेवले आणि त्या मुलाच्या अंगावर शाल पांघरू घातली. 4 तास अजिबात काढली नाही. त्याचं कारण असं झालं की त्या बोंबील माशाचा दुर्गंध गोमीच्या पर्यंत पोचला आणि तिला असं वाटायला लागलं की आतल्यापेक्षा बाहेर माल चांगला दिसतो. ज्या दारानं ती पुढे गेली होती त्याच दाराने परत येऊन ते बोंबील माशावरून बसली. ते पोरगं वाचलं. डॉक्टरला वर्म कळालं नाही, पण एका भिल्लाला वर्म कळालं, त्याला वाचवलं. त्याला तसं परमार्थाचं वर्म अत्यंत अवघड आहे, ते संतांना फक्त कळत असतं. म्हणून ते सांगतात हे वर्म तुम्ही जाणा. काय वर्म आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग. मना पोटी देव हो हो हो, मना पोटी देव, 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 तैसा भाव जाना जैसा, जाना जैसा, जाना जैसा तैसा देव हो, मुख्य ऐसा धर्म आहे हो, मुख्य ऐसा धर्म, जाना तैसा देव, जाना तैसा देव, मुख्य ऐसा धर्म, मना पोटी देव जाणा जैसा तैसा भाव. परमात्मा आपल्या मनापोटी अर्थात मनाच्या भावनेपोटी आहे. भाव तुम्ही जैसा माझ्या ठाई धरा, तैसाच मी खरा तुम्हाला लागी. भगवान 7व्या अध्यायामध्ये म्हणतात, यो यो याम्याम तनुम भक्ता श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्या चलाम श्रद्धाम तामेव विदधम्यम. आपण ज्या भावनेतून परमात्म्याकडे पाहू भगवान तसे होतात. ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपा आहे. छोटासा प्रसंग आहे. एक काळ असा होता, आपण जी रामायण महाराजांच्या मुखातून ऐकता त्या रामायणाची करते तुलसीदास प्रभू
आणि त्याच काळामध्ये सूरदास प्रभू वृंदावनला एक सत्संग चालू होता आणि सूरदास प्रभूंना हे कळालं की तुलसीदास प्रभू सत्संग करतायत, म्हणून सूरदास प्रभू हे तुलसीदास प्रभूंच्या सत्संग करता आले. मंडपामध्ये बसले, रंग आलेला होता. कोणीतरी जाहीर सूचना केली, मंडपाच्या दिशेने एक हत्ती उधळती येऊ लागलाय, आपण आपली जबाबदारी सांभाळा. सगळे श्रोते उठले, दश दिशेला पळाले. सूरदास प्रभू देखील आपल्या गळ्यामध्ये तो एक तारा घेऊन पळायला लागले. तुलसीदास प्रभू आसनावर शांत होते. तुलसीदास प्रभूंना असं वाटलं सामान्य माणसं पळून गेले, पण सूरदास प्रभू कृष्ण परमात्म्याचे साक्षात्कारी आणि सामान्य माणसासारखे त्यांनी पळून का जावं? त्यांचा परमात्म्यावर विश्वास नाही का? निर्वाणी गोविंदा से मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे हे त्यांना माहित नाही का? हत्ती आला, निघून गेला, काही नुकसान केली नाही. पांगलेला समाज पुन्हा एकत्र आला, पुन्हा सत्संग सुरू झाला. सत्संग संपल्यानंतर जेव्हा सूरदास प्रभू तुलसीदासांच्याकडे आले आणि आल्यानंतर तुलसीदास सूरदासांना विचारतात, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सामान्य माणसासारखं श्रद्धा नसल्यासारखं तुम्ही पळालात, हे मला लक्षात नाही आलं. तुमच्या मनामध्ये विश्वास नाही का? सोडवील माझा स्वामी निश्चयसी, या बाबतीत तुमचा विश्वास नाही का? सूरदास प्रभूंनी गोड उत्तर दिलं. सांगितलं, तुलसीदासजी तुम्ही हल्ले नाहीत हेही बरोबर आहे आणि मी पळालो हेही बरोबर आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही ज्या रूपातून देवाची उपासना करता तो पालक श्रीराम आहे आणि मी ज्या रूपातून देवाची भक्ती करतो तो बालक श्रीकृष्ण आहे. काम पालकाला सांगावं का बालकाला सांगावं? पालकाला सांगावं. तुम्ही रक्षणाचं काम तुमच्या पालकाला सांगू शकाल, पण मी माझ्या रक्षणाचं काम माझ्या बालकाला सांगू शकत नाही, म्हणून पळालो. आपल्या आपल्या भावना भिन्न भिन्न अशा प्रकारच्या मधुर असतात. खूप शास्त्रामध्ये दृष्टांत आहेत. तुकोबाराय सिद्धांत सांगतात, आपल्या मनात जो भाव असेल तो भाव मनातून प्रगट होतो आणि तो प्रगट झाल्यानंतर परमात्मा त्याप्रमाणे फळ देतात. मुख्य आहे ऐसा धर्म जाणते हो जाणावर्म. मात्र हे फल प्रत्यक्षात पदरात पडण्याकरता परमात्म्याच्या बाबतीमध्ये सतत वृत्ती लागते. भक्त त्याला म्हणतात, ज्याची वृत्ती देवापासून कधी विभक्त होत नाही तो भक्त असतो. आणि अशा दृष्टिकोनातून परमात्म्यापासून विभक्त होऊ नये याच्याकरता काय करावं लागतं? रस्त्याप्रमाणे गेअर बदलावा लागतो, वेळेप्रमाणे चाल सुद्धा बदलावं लागते. घड्याळ पाहून सर्वांच्या लक्षात आलं की आता शेवटची चाल गुरकायला हरकत नाही. कामामध्ये काम, तुम्हारे मन की बात मैंने पहचानी. तुका म्हणे सोसे लागे लाविल्याचे पिसे. सोसे म्हणजे पोकळी. आपल्या मनामध्ये देवाची सेवा करत असताना मन तृप्त होऊ देऊ नये. सेवेच्या बाबतीमध्ये मन तृप्त होऊ देऊ नये. सोस तो भजनी आवडीचा, येणे सोसे मन झाले आवडे. एखादी वस्तू तयार करत असताना मूस तयार केलेली असते आणि त्या मुसीमध्ये रस ओततात. रस ओतत असताना एखादी मध्ये जर काडी पडली तर तेवढा सोस राहिलेला असतो, म्हणजे पोकळी राहिली असते. आपल्या मनामध्ये भगवंताच्या सेवेकरता नेहमी पोकळी असावी आणि पोकळी असल्यानंतर मग लागे लाविल्याचे पिसे. परमात्म्याचं मनाला वेळ लागतं. लावे मना पिसे गोविंदाचे. या दृष्टिकोनातून परमात्म्याचं काय वेळ लागलं गेलं की भगवान परमात्मा आपल्या जीवनात पूर्ण अशा प्रकारची कृपा करतात. जीवन पूर्णत्वाला प्राप्त होतं आणि त्याचा परिणाम जगात कुठल्याही प्रकारची वेगळी इच्छा शिल्लकच राहत नाही. पूर्णत्व जीवनाला प्राप्त होतं. याकरता ही साधना महाराज सांगतात. मुख्य आहे ऐसा धर्म
जाणते हो जाणा वर्म, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं हे वर्म आहे असं जाणा. ज्याने आपल्याला हे जाणीव दिली त्यांची आपल्यावर फार मोठी उपकार आहेत. का म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही. एक विश्वमाऊली ज्ञानोबाराधिक संतांनी फार मोठं भांडवल आपल्याकरता उद्धाराकरता तयार केलं, पण आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सुखनियाशी जोग महाराज यांनी आपल्यापर्यंत आणून पोहोचवला. 1917 साली आळंदीला जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि त्यातूनच अशा प्रकारचा हा प्रवाह निर्माण झाला. महाराज, माझी एक विनम्र भावना आहे, आज महाराष्ट्रामध्ये कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार, गायक, वादक, भाविक जवळजवळ 80% जोग महाराज परंपरेशी प्रत्यक्ष किंवा परंपरेने चिटकलेली आहे. एवढी मोठी व्यापक अशा प्रकारची संस्था शताब्दी वर्ष चालू आहे. आणि आम्ही जे या वेळेला जे आता बोललो आहे हे माझ्या स्वतःच्या बुद्धीचं नाही. या परंपरेमध्ये विद्यार्थी म्हणून घेण्याचं भाग्य मिळालं. आले या कपाळात थोडे भाऊ, जे वाट्याला आलं आणि जे शिल्लक राहिलं तेच या अभंगाच्या माध्यमातून आपल्या पुढे प्रगट करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराये पांडुरंगा, विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.